ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता 3 भयानक सत्याचा भयानक खुलासा होऊन मैपतचे खरे सत्य आता सायलीसमोर येऊन पुढे घडणारा भयानक अनर्थ आता सायली कसा टाळते आणि आता सुभेदारांचे घर हातापासून जाण्यापासून थांबवत आता सायलीने मैपतचा खरा चेहरा समोर आणून चैतन्याचे कसे डोळे उघडवलेले असतात, हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. जेव्हा आता प्रतापला भेटायला चैतन्य आलेला असतो त्यावेळेस प्रतापच्या तोंडून आता चैतन्याला मैपतचे भयानक सत्य समजलेले असते आणि आपल्याला फायनान्स करून मैपतनेच आपल्याला अडकवल्याचे सत्य जेव्हा चैतन्यासमोर येतात तेव्हा खडकन आता चैतन्याचे डोळे उघडलेले असतात. कारण आत्तापर्यंत अर्जुन आपल्याला जे सांगत होता त्यावर आपण विश्वास ठेवला नव्हता, पण तेच सत्य आता जेव्हा प्रताप खात्रीने सांगतो तेव्हा आता चैतन्याला सुद्धा आता मैपत विरुद्ध संशय आलेला असतो. आणि इकडे त्याच वेळेस सायली ही स्वतःच्या जीवावर खेळून आता मैपतचा पाठलाग करून जेव्हा कंपनीत येते त्यावेळेस आता मैपतचे भयानक सत्य सायलीसमोर आलेले असते आणि मैपतने ज्या माणसांकडून म्हणजे ज्या गुंडांकडून प्रतापला देण्यासाठी कॅशमध्ये 200 करोड घेतलेले असतात आणि ते 200 करोड रुपये घेऊन ब्लॅक पैसा हा व्हाईट केल्याचे आता सत्य सायलीसमोर येऊन आता मैपतसुद्धा एक कुख्यात गुंड असून दुसऱ्या गुंडांकडून त्याने 200 करोड घेतल्याचे सत्य आता सायली ही पुराव्यासकट कसे अर्जुन समोर आणते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता जेव्हा चैतन्य हा स्वतःच्या कानाने मैपत आणि साक्षीचे बोलणे ऐकतो तेव्हा चैतन्याला आता प्रतापच्या खऱ्या सत्याची जाणीव होऊन मैपत आणि साक्षीचा खरा चेहरा चैतन्यासमोर आल्याचे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. इकडे आता सायलीने आता प्रतापला जेलमध्ये असताना विचारलेले असते की ही त्याच औषधाची ऑर्डर आहे का बाबा, ज्या औषधासाठी मैपत शिकरेने तुम्हाला फायनान्स केला होता. तेव्हा प्रताप म्हणतो की अगदी बरोबर सायली. आणि त्याच वेळेस म्हणजे मैपत शिकरेनेच मोठी खेळी करून आपल्या डॅडला आता अटक केल्याचे अर्जुन समोर आलेले असते आणि त्यामुळे अर्जुन हा ताबडतोब रागाच्या रुद्रावताराने आता मैपतच्या घरी आलेले असतो. आणि जेव्हा अर्जुन हा मैपतची कॉलर पकडून त्याला आता जाब विचारतो तेव्हा मैपत म्हणतो की अरे अर्जुन सुभेदार, मी हे सर्व कशाला करू, कारण मीच प्रतापला 200 करोडचा फायनान्स केला आहे आणि तो म्हणतोयस की मी प्रतापला जेलमध्ये अडकवली. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे असं काय बोलतोयस तू अर्जुन, अरे प्रताप काकांना तर या मैपत शिकरेंनी 200 करोड दिले आणि फायनान्ससाठी मदतच केली. तेव्हा तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. चैतन्य म्हणतो की प्रताप काकांना बेल मिळवून देण्यासाठी मैपत यांनी आता रविराजांना सुद्धा बोलवले आणि आता बेलचे सर्व डॉक्युमेंटसुद्धा मी इकडे प्रयत्न करून तयार केले होते. आणि एवढं सगळं मदत करत असताना तू मैपत शिकरेंचं नाव कसं घेतोस. तर लगेचच अर्जुन म्हणतो की चैतन्य तू बोलू नकोस, तुला यामधलं काहीच माहिती नाही आहे आणि मला तुमच्या मदतीची गरजही नाही आहे, मी माझ्या डॅडला सोडू शकतो, असे आता अर्जुन हा आता मैपतची कॉलर पकडून चैतन्याला सांगतो. अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे, ज्या वेळेस मला हे पक्क खात्रीने माहिती होईल की माझ्या डॅडला तू जेलमध्ये टाकले त्यावेळेस बिझनेस तर सोड मैपत शिकरे, पण मी तुला श्वासही घेऊ देणार नाही. तर आता चैतन्य हा अर्जुनला मैपतची कॉलर सोडून बाहेर घेऊन जातो. तर आता इकडे मैपतला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता चैतन्य हा अर्जुनला तेथून आता त्याच्या घरी पाठवतो. पण आता ज्या वेळेस इकडे चैतन्य हा पुन्हा आतमध्ये येतो त्यावेळेस आता साक्षी आणि अण्णाचे बोलणे आता चैतन्य त्याच्या कानाने ऐकतो. इकडे आता अर्जुनने कॉलर पकडताच मैपतचा आता दम कोंडलेला असतो. तेव्हा राग येऊन मैपत आता साक्षीला म्हणतो की मी आता या अर्जुन सुभेदाराला सोडत नाही.
इकडे आता चैतन्य हा अर्जुनला त्याच्या कारमधून घेऊन जातो. तर चैतन्य म्हणतो की मला प्रताप काकांची भेटसुद्धा घ्यावायची आहे. आणि आता चैतन्य हा अर्जुनसोबत पुन्हा प्रतापकडे येतो. तर आता लगेचच चैतन्य हा प्रतापला भेटताच प्रतापला खूप वाईट वाटलेले असते. आणि प्रताप म्हणतो की अरे चैतन्य, माझ्यावर मी काहीही केले नसताना कोणती वेळ आली. तर लगेचच चैतन्य म्हणतो की प्रताप काका, मला माहिती आहे तुम्ही असं काहीच केलेलं नसणार आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी तुमच्या बेलसाठी रविराज काकांसोबत सर्व डॉक्युमेंट्ससुद्धा तयार केले आहे. तर लगेचच प्रताप म्हणतो की अरे चैतन्य, मला माहिती आहे की हे सर्व जे कोणी घडून आणले तो म्हणजे महिपत शिक्रे आहे. कारण ज्या औषधाच्या ऑर्डरसाठी महिपत शिक्रेने मला 200 करोडचा फायनान्स केला होता, त्याच औषधाचा ट्रक हा पकडला गेला आहे. तेव्हा आता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता प्रतापची भेट घेऊन आता चैतन्य पुन्हा साक्षीकडे येतो. तर आता इकडे चैतन्य हा घराच्या दरवाज्यात येताच आता साक्षी आणि महिपत एकमेकांसोबत बोलत असतात. तेव्हा महिपत म्हणतो की साक्षी, आपण आता 2 डाव खेळले आहे, आता मला 3रा डाव खेळायचा आहे. आणि त्या अर्जुनला आता रस्त्यावरती आणायचं आहे. आणि मी तुझं स्वप्नही पूर्ण करणार आहे, ते म्हणजे सुभेदारांचा तो राजवाडा. तर आता लगेचच चैतन्याचे ते सर्व बोलणे ऐकू लागतो. महिपत म्हणतो की पहिल्यांदा त्या चैतन्य गडकरीला अर्जुनपासून वेगळे केले. त्यानंतर आता प्रतापला जेलचा रस्ता दाखवला. आणि आता मी 200 करोडचा प्रतापला फायनान्स केला आहे. ते 200 करोड वसूल करण्यासाठी मी आता प्रतापच्या घरी तगादा लावणार आहे. आणि आता ते घर लिलावात काढणार आहे. आणि जेव्हा त्याचा लिलाव होईल तेव्हा 200 करोडमध्ये मी तेच प्रतापचे घर आपल्या मालकीचे करून घेणार आहे. तेव्हा आता साक्षीला मोठा आनंद झालेला असतो. पण चैतन्य आता ते सर्व बोलणे ऐकतात चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि आता अर्जुन आणि प्रताप हे जे काही सांगत होते ते सर्व खरे असल्याचे चैतन्य समोर येते. तर आता ताबडतोब इकडे चैतन्य हा सायलीला फोन करून इकडे महिपत आणि साक्षीचे ते बोलणे सांगून लगेच चैतन्य म्हणतो की सायली, आता आपल्याला त्या महिपत शिक्रेवरती नजर ठेवावी लागणार आहे. तेव्हा मी इकडे साक्षीच्या घरून त्या महिपतवर नजर ठेवतो आणि तू त्या महिपत जर कंपनीमध्ये आला तर तिकडे त्यावरती पाळत ठेव. तर आता इकडे महिपत हा घरातून निघताच आता चैतन्य सायलीला फोन करून महिपत जात असल्याचे सांगतो. तर लगेचच सायली आता महिपतचा पाठलाग करून महिपत हा आता त्या कंपनीत आलेला असतो. आणि महिपत आता प्रतापच्या कंपनीत येताच त्या माणसांची भेट घेतो ज्यांनी त्या औषधामध्ये ती विषारी पावडर मिक्स केलेली असते. आणि सायली ते सर्व महिपत आणि त्या माणसांचे बोलणे ऐकते. आणि लगेच तिच्या मोबाईलमध्ये आता महिपत विरुद्धचा तो भयानक पुरावा आता सायलीने शूट करून घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर आता सायली ही अर्जुनकडे येते. तर आता इकडे चैतन्याचे आता भयानक डोळे उघडून 3 सत्य समोर आलेले असते. आणि प्रतापला आता महिपतने जेलमध्ये अडकून आता 200 करोडसाठी आता घरसुद्धा लिलावात काढण्याचे 3रे सत्य आता चैतन्यने सायलीसमोर आणलेले असते. आणि त्या विरुद्धचा आता महिपतचा मोठा पुरावा आता महिपतचा पाठलाग करून सायलीने मिळवलेला असतो. तेव्हा आता सायली तो पुरावा अर्जुनकडे देऊन अर्जुन चैतन्य एकत्र होऊन कसे महिपतचा पर्दाफाश करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.